नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत कृष्णराव पाठक आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये MA पार्ट 2 थर्ड सेमचा एक महत्त्वपूर्ण असा तिसरा पेपरचा अभ्यास करणार आहोत। तिसरा पेपर आहे भारतीय स्त्रियांचा इतिहास। या पेपरमधील एक पहिला महत्त्वपूर्ण टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला टॉपिक आहे आर्यांची प्रारंभिक स्त्रीविषयक संकल्पना। आर्यांची प्रारंभिक स्त्रीविषयक संकल्पना। प्राचीन काळातील स्त्रियांच्या दर्जाविषयी माहिती करून घेताना आपल्याला सर्वप्रथम त्या काळातील महत्त्वपूर्ण अशा दोन सामाजिक संस्थांचा अभ्यास करावा लागतो। त्यातली पहिली संस्था आहे विवाह संस्था आणि दुसरी संस्था आहे विवाहाचे प्रकार। या दोन्ही सामाजिक संस्थांचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला आर्य कालखंडामध्ये स्त्रीविषयक काय संकल्पना होती याचे स्पष्टपणे अध्ययन आणि विवेचन करता येते। एवढंच नाही तर या सामाजिक संस्थांमुळे आर्यांच्या सामाजिक व धार्मिक व्यवस्थेचे चित्रण देखील स्पष्टपणे दिसून येत असल्याकारणाने इतिहासामध्ये आर्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याला महत्त्वपूर्ण स्थान देखील प्राप्त झाले आहे। जर आम्ही उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर विश्वास केला तर सामाजिक विकासाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये स्त्री व पुरुष विवाह संस्थेविषयी पशुप्रमाणे जगत होते असे दिसून येते। याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो की उत्क्रांतीवादी हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या आधारावर जर आपण ऐतिहासिक अभ्यास केला तर आपल्याला दिसून येते की सामाजिक विकासाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये स्त्री व पुरुष विवाह संस्थेशिवाय पशुतुल्य जीवन जगत होते। अगदी रानटी अवस्थेमध्ये देखील जीवन जगत होते असं देखील आपल्याला या उत्क्रांतीवादी सिद्धांताच्या आधारावर स्पष्टपणे दिसून येते। परस्पर सहवासामध्ये किंवा त्यांच्या एकत्रित राहण्यामध्ये बाहुबल हे निर्णायक स्वरूपाचे तत्व होते। म्हणजेच रानटी अवस्थेमध्ये जीवन जगत असताना स्त्री असो की पुरुष असो यांच्यामध्ये असलेल्या शक्तीच्या आधारावरच त्यांचे जीवन जगल्या जात होते। काही कालावधीनंतर सामाजिक परिकल्पना बदलू लागल्या आणि समाजामध्ये विवाह संस्था असावी असे देखील निर्णय होऊ लागले। या परिस्थितीमध्ये मनुष्य रानटी अवस्थेमधून बाहेर आला होता आणि तो एका ठिकाणी वास्तव्य करू लागला होता। त्याला महत्त्वपूर्ण प्रश्न पडला की आता आपण एकत्रित राहत आहोत तर आपल्याला सुरक्षितता देखील प्राप्त व्हावी। ही सुरक्षितता प्राप्त व्हावी या दृष्टीने त्याने समाजाची निर्मिती करावयास सुरुवात केली। आपल्यासारखे अनेक सारखेच दिसत असतात या सर्वांना त्याने एकत्रित केले आणि याच घटनेला सामाजिक विकासामधील एक महत्त्वपूर्ण अवस्था म्हणून ओळखली जाते। जसजसा समाज परिवर्तित होऊ लागला मनुष्याची विकासात्मक परिस्थिती देखील बदलू लागली आणि त्या समाजामध्ये राजकीय संस्था देखील विकसित होऊ लागल्या। सामाजिक संस्थांचाही विकास होऊ लागला, राजकीय संस्थांचाही विकास होऊ लागला आणि राजकीय संघटना जसजसे वैयक्तिक अधिकारांना प्रशासकीय यंत्रणेद्वारे आश्वस्त करू लागल्या तसतसे सामाजिक संघटनाही विकसित होऊ लागल्याचे दिसून येते। याचाच अर्थ की आर्यकालीन परिस्थितीमध्ये समाज व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था निर्माण झाल्या होत्या। ही होती प्रस्तावना। आता आपण पाहू आर्यांची प्रारंभिक स्त्रीविषयक संकल्पना। प्राचीन भारतीय वैदिक साहित्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे विवाह संस्थेविषयी अभ्यास केल्यास असे दिसून येते की स्त्री ही पुरुषाची मालमत्ता मानून त्या संदर्भाने विवाह नियम तयार करण्यात येऊ लागले। प्रारंभी शरीर संबंध किंवा परस्पर आकर्षण म्हणून विवाह संबंध होत नव्हते। या काळात स्त्री आणि पुरुषांची कमी जास्त प्रमाणात मालमत्ता मानल्या जात होती।
त्याचबरोबर तिच्या अपत्यांनाही पुरुषांची मालमत्ता मानण्यात येत होते. असे असले तरी स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य व लैंगिक संबंधाला निर्बंध करण्याचा पुरुषाला अधिकार नव्हता. स्त्रीचे लैंगिक संबंध ही तिची वैयक्तिक बाब मानल्या जात होती. नंबर 2, स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य. आर्यकालीन परिस्थितीमध्ये स्त्रीचे लैंगिक स्वातंत्र्य मान्य असले तरी स्त्री ही मालमत्ता आणि मुलाची सार्वजनिक जबाबदारी या संबंधात कायदेशीर व्याख्या करणे सुद्धा सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यक होते. तत्कालीन विवाह संकल्पना समजून घेण्याकरिता स्त्री पुरुष संबंध, त्याविषयीची धार्मिकता, पावित्र्य व अन्य गोंधळात टाकणाऱ्या बाबी इत्यादी विषयक शतकानुशतके पासून आपच्या मनात दृढ झालेल्या विचारांना पुसून टाकणे आवश्यक आहे. प्राचीन मानवी संस्कृतीमध्ये खाणेपिणे, खेळणे याप्रमाणेच लैंगिक संबंधाला सुद्धा नैसर्गिक बाब मानल्या जात होती. नंबर 3, आपली महाकाव्ये. आपली महाकाव्ये ही प्राचीन वैदिक साहित्याचा बहुमूल्य वारसा आहे आणि त्यामध्ये प्राचीन वैदिक काळातील विवाहासंबंधी अनेक उदाहरणं दिसून येतात. त्यानुसार त्या काळातील विवाहामध्ये स्त्रियांच्या लैंगिक संबंधाविषयी काही देणे घेणे नाही. अशा प्रकारे अनेक संदर्भ वैदिक साहित्यामध्ये दिसून येत असल्याने लैंगिक संबंध ही व्यक्तिगत बाब असून विवाह ही एक सामाजिक प्रथा म्हणून मान्य झाली होती. महाभारत या ग्रंथाचं जर उदाहरण घेतलं तर असं दिसून येते की महाभारतामध्ये अशा प्रकारच्या संदर्भाचा महत्त्वपूर्ण उतारा आहे. उदाहरणार्थ राजा पांडू शापग्रस्त असल्याने पुत्रप्राप्तीकरिता असमर्थनीय होता, परंतु पुत्रप्राप्तीची त्याची अभिलाषा होती आणि ही अभिलाषा पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या पत्नी कुंतीकडे एक दिवस एक याचना केली. तो पांडू राजा कुंतीला म्हणाला की वंश वाढवण्यासाठी आपल्याला पुत्र असणे गरजेचे आहे. त्यावेळेस तो म्हणतो, मी तुला नामांकित व कीर्तिमान ऋषींनी निर्देशित केलेल्या जुन्या प्रथा सांगत आहे. प्राचीन काळात स्त्रिया त्यांच्या घरात बंदिस्त नव्हत्या किंवा पुरुष नातेवाईकावर अवलंबून नव्हत्या. त्या घराबाहेर स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग घेऊ शकत होत्या. त्यांच्यावर त्यांच्या पत्नीचे लैंगिक निर्बंध नव्हते. तसेच त्यांनी पापकृत्य केल्याचे मानले जात नव्हते. त्या काळातील परपुरुष संबंध मान्यताप्राप्त प्रथा होती. आपला दुसरा महत्त्वपूर्ण नंतरचा मुद्दा आहे पुरुष संबंध मान्यताप्राप्त प्रथा. या काळात पुरुष संबंध मान्यताप्राप्त प्रथा होती. थोर ऋषींनी सुद्धा त्यांची प्रशंसा केलेली आहे. कुरुवंशाला ती अद्यापही मान्य व अनुकरणीय आहे. या प्रथेमधील स्त्रीविषयक न्याय्य भूमिकेला प्राचीन मान्यता आहे. स्त्रीने एकाच पुरुषासोबत आजीवन बांधलेले राहणे ही प्रथा नंतरच्या काळात स्थापन झाली आहे. यापुढील मुद्दे आपण दुसऱ्या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण 4 मार्काचा प्रश्न अभ्यासत होतो. तो होता आर्यकालीन स्त्रीविषयक संकल्पना स्पष्ट करा. धन्यवाद.